ओवळा मतदारसंघात ईव्हीएमचं प्रशिक्षण। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिवशाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेतनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नंबर 2 येथील निवडणूक कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण व बैठक पार पडले आहे। हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभये धुळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख यांच्या नियंत्रणाखाली अतिरिक्त सहाय्यक यांनी नोडल अधिकारी हनुमंत यमेलवाड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाकरता 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी निमसरकारी आस्थापनांमधून निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीनबाबतचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। हे प्रशिक्षण 4 एप्रिलला 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयात पार पडलं आहे। यावेळी निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांबाबत सर्वांना माहिती देण्यात आली आहे व मतदान यंत्र माहितीबाबतच्या पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। तर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्यात आल्या आहेत। प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी ईव्हीएम प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी 24 वर्ग कक्ष तयार करण्यात आले। त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे। तर मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा पुरवण्यात आली अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ अति 6 निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांनी दिली आहे।